सणवार आता जवळ आलेलेच आहेत. रक्षाबंधन नुकतंच गेलं, गणपती येणार, दिवाळी येणार, त्याच्यानंतर नवरात्री वगैरे सगळे सणवार सोबत आहेत. परत नवीन साड्यांची खरेदी करायची की त्याच साड्या रिपीट करायच्या, किती वेळ आतापर्यंत बघत आहात. म्हणजेच तुम्हाला बोनस टिप पाहिजे आहे तर ती बोनस टिप अशी की सणवार चालू झाले आहेत आणि आता परत नवीन साड्यांची खरेदी करायची की त्याच साड्या रिपीट करायच्या, किती वेळा स्टायलिंग चेंज करून त्याच साड्या वापरायच्या. एवढे सगळे प्रश्न जर यावर्षी तुम्हाला पडत असतील, स्पेशली सणावाराला, तर नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. सणवार आता जवळ आलेलेच आहेत. रक्षाबंधन नुकतंच गेलं, गणपती येणार, दिवाळी येणार, त्याच्यानंतर नवरात्री वगैरे सगळे सणवार सोबत आहेत. सोबतच लग्न कार्य चालू होतील. तर ह्या प्रत्येक वर्षी नवीन साड्या घेऊन जर कंटाळा आला असेल, कपाट खूप भरलेलं असेल साड्यांनी आणि त्याच साड्या जर रिपीट करायच्या असतील, आता त्या साड्या रिपीट करताना खूप वेगवेगळ्या स्टायलिंगने ड्रेपिंग झालेली असेल करून, आणि आता नवीन काय, शेवटला खूप छान बोनस टिप देणार आहे. सो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कोणते एलिमेंट्स असे ऍड करायचे ज्याच्यामुळे ती साडी खूप वेगळी, हटके आणि स्टायलिश दिसेल. ह्याच्यासाठी एक्झाम्पल सकट आज मी पुरा व्हिडिओ दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल, आजची माझी ही साडी तुम्ही बऱ्याच वेळेला रील्स मध्ये ही साडी माझी बघितली असेल. फार जुनी साडी आहे, अगेन कॉटनची साडी आहे, पण बॉर्डरवाली साडी आहे. त्यामुळे ही सणावाराला किंवा लग्न कार्याला ओके चालू शकते. सोबतच कॉटन आहे, हलकी फुलकी नेसायला अंगाला खूप छान पद्धतीने बसते. आता मी ह्या साडीवरती 5 एलिमेंट्स ऍड करून 5 वेगवेगळे लुक क्रिएट करून दाखवणार आहेत. आता कोणते हे एलिमेंट्स असले पाहिजे. सगळ्यात पहिलं ब्लेझर. आता ब्लेझरमुळे ह्या रेग्युलर साडीचा लुक कसा चेंज होणार आहे तुम्ही पूर्ण दाखवते. तुम्ही माझ्याकडे हा खणाचा ब्लेझर आहे. तुम्हाला जो ब्लेझर पाहिजे तो तुम्ही घेऊ शकतात. माझा हा ब्लेझर तर तुम्ही बघितला असाल, तर मी पाडव्याला मी बॉटल ग्रीन कलरच्या साडी बरोबर घातलेला. आता तोच ब्लेझर मी आता ह्या साडी बरोबर घालून तुम्हाला दाखवते आणि तुमच्या लक्षात येईल की एका ब्लेझरने साडीचा संपूर्ण लुक किती छान पद्धतीने चेंज होतात. किती इझिली छोट्या मोठ्या हॅक्स वापरून थोडीसं साडीचा पदर नीट व्यवस्थित लावून, थोडेसे दागिने वेगळे करून, हेअरस्टाईल वेगळे करून पूर्ण साडीचा लुक आपण खूप छान पद्धतीने चेंज करू शकतो. आता ब्लेझर नंतर ऑब्व्हियसली जो असणार आहे दुसरा फॅक्टर तो म्हणजे दुपट्टा. मला दुपट्टा आणि साड्यांचे असंख्य व्हिडिओज दाखवलेले आहेत. काही व्हिडिओज पाठीमागे आहे ते तुम्ही जाऊन बघू शकतात. आता हा अगेन मी इरकलचा दुपट्टा घेतलेला आहे, कारण साडी माझी बघाल ना तर इथे बॉर्डर आहे ना, इरकलची बॉर्डर आहे. म्हणजे पदर माझा हा पुरा इरकलचा पदर आहे. त्यामुळे थोडासा मिक्स मॅच होण्यासाठी मी हा इरकलचा दुपट्टा घेतलेला आहे. तुम्हाला जो दुपट्टा आवडेल तो तुम्ही घेऊ शकतात. आता हा दुपट्टा मी अशा पद्धतीने टक करून हा असा लुक क्रिएट केलेला आहे. जो लुक तुम्हाला कसा वाटला हे तर तुम्ही सांगाच, पण भरपूर पद्धतीने तुम्ही दुपट्ट्यांबरोबर प्ले करू शकतात. तुम्हाला जे काही व्हिडिओचे रेफरन्सेस मी देते तुम्हाला लिंक मध्ये, तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही दुपट्टा ऍड करू शकता. एक दुपट्टा जरी तुम्ही तुमच्या पूर्ण साडीमध्ये जेव्हा ऍड करतात ना, तेव्हा त्या साडीचा लुक इन्स्टंट चेंज होतो आणि ती साडी ऍक्च्युअली नाही कळत की तीच साडी आपण रिपीट केलेली आहे. त्यामुळे एखादा दुपट्टा ऍड करून तुम्ही तुमची जुनी साडी रिपीट करणार असाल तर त्याचा लुक थोडासा एनहान्स करू शकता. साडीचा लुक अगेन चेंज करण्यासाठी तीच साडी थोडीशी वेगळी दिसावी किंवा छान व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसावी, त्याच्यासाठी कोणता फॅक्टर ऍड करू शकतो तो म्हणजे बेल्ट. आता बोलाल बेल्ट हा वेस्टर्न मध्ये गेला, ट्रेडिशनल साड्यांना कसं सूट होतो, तर थांबा. सास बाय गार्गीने नवीन कलेक्शन लॉन्च केलेलं आहे या बेल्टचं. हे सगळे बेल्ट सास बाय गार्गीच्या वेबसाईटवरती बघू शकतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल साडीला खूप छान पद्धतीने एनहान्स करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला हा बेल्ट दाखवते कशा पद्धतीने मी ह्या साडीवरती एक चक्क फक्त बेल्ट ऍड करून पूर्ण लुक चेंज केलेला आहे. बऱ्याच जणी बोलाल, अगं गार्गी तू उंच आहेस म्हणून तेवढा मोठा बेल्ट ऍड केलेला आहे, आम्हाला नाही सूट होणार. तर तसं काहीच नाही. उलट हा बेल्ट जेवढा मोठा आहे ना, त्याच्यामुळे तुमची वेस्ट लाईन थोडीशी जास्त मोठी वाटेल आणि तुम्ही उंच असल्याचं इल्युजन क्रिएट होईल. तुम्ही डेफिनेटली हा बेल्ट एकदा ट्राय करून बघा. अगेन तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. ह्या बेल्टमध्ये मी 2 साइजेस लॉन्च केलेल्या आहेत. तर तुम्हाला जी साईज कम्फर्टेबल असेल, जी साईज तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही ती साईजने घेऊ शकता. आणि अशा बऱ्यापैकी आहेत ना ह्याच्यावरती कॅज्युअल साड्यांचे, ट्रेडिशनल साड्यांचे दोन्ही बेल्ट मी लॉन्च केलेले आहेत. तुमच्या साडीला जो बेल्ट सूट होईल तर तुम्ही घेऊ शकता.
आणि अशा पद्धतीने हा बेल्ट वापरून तुम्ही तुमची चक्क एवढी बोरिंग जुनी अशी साडी पण चेंज करू शकतात. मी मुद्दामून ही साडी घेतलेली आहे कारण ही तुम्ही बऱ्याच वेळेला बघितली पण आहे, रिपीट पण झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला ऍक्च्युली अंदाज येईल की कशा कशा पद्धतीने हे एलिमेंट्स ऍड करून आपण पूर्ण साडीचा लुक किती सुंदर पद्धतीने चेंज करू शकतो. आता चौथा मुद्दा, चौथा पॉइंट, तो म्हणजे स्कर्ट. ऑफकोर्स तुम्ही आधीचे पण बरेच सारे माझे व्हिडिओ बघितले असणार जिथे स्कर्ट घालून कशा कशा पद्धतीने आपण आपले ड्रेसिंग चेंज करू शकतो किंवा एंटायर साडीचा लुक हा चेंज करू शकतो खूप इझिली. अगेन इथे मी तुम्हाला तेच सांगते, हा माझा जो ग्रीन कलरचा रिपीट केलेला 2 वर्षापासून तुम्ही हा माझा जो स्कर्ट बघत असाल, तो स्कर्ट ह्या साडीवरती पण किती छान पद्धतीने जातो तो तुम्ही बघा आणि किती सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा साडीचा लुक, स्कर्टचा लुक चेंज करू शकतो. तुम्हाला पाहिजे तो दुपट्टा जो मगाचा होता तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करून पण दाखवू शकता, थोडा हेवी लुक क्रिएट करण्यासाठी किंवा थोडासा टोन डाऊन करण्यासाठी किंवा लुक डाऊन करण्यासाठी हा दुपट्टा तुम्ही काढूही शकता, तुमच्यावरती आहे. पण अशा छोटे छोटे एलिमेंट्स ऍड करून किती इझिली तुम्ही तुमच्या साडीचा लुक चेंज करू शकता. तो असा एक तरी मल्टीपर्पज वाला स्कर्ट किंवा तुम्ही त्याला घागरा म्हणा, तो तुम्ही तुमच्या वॉर्डरोब मध्ये ठेवा जेणेकरून असंख्य साड्यांवरती तो जाईल. आता माझा तुम्ही स्पेसिफिकली हा ग्रीन कलर बघत असाल ना, तर ग्रीन कलर एवढा वर्सेटाईल आहे ना की जो तुमच्या बरोबर खूप साऱ्या कलर बरोबर आपण कॉम्बिनेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल रेड, येलो, ब्ल्यू, पर्पल, ऑरेंज, असंख्य गोष्टींबरोबर हा कलर तुमचा खूप इझिली ब्लेंड होतो. म्हणून मी हा ग्रीन कलर घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे जो तुम्हाला वाटेल की माझ्या ह्या किमान 2 ते 3 साड्यांवरती तरी हा कलर इझिली जाईल, त्या कलरचा सरळ तुम्ही स्कर्ट शिवून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्कर्ट शिवा आणि जेणेकरून तुम्हाला खूप छान पद्धतीने ती साडी रिपीट करता येईल, पण बऱ्याच वेळेला युजही करता येईल. तो अशा पद्धतीने एक स्कर्ट वापरून तुम्ही असंख्य साड्यांना खूप नवीन लुक देऊ शकतात आणि तो स्कर्ट तुमचा बऱ्याच वेळेला रिपीटही होणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ की एखाद्या स्कर्ट मध्ये इन्व्हेस्ट केला तर ती तुमची वाया तर नक्कीच नाही जाणार. हाच मुद्दा तो म्हणजे हा ब्लाउज. ऑफकोर्स ब्लाउज तुम्हाला माहितीच आहे की ब्लाउजेस किती पद्धतीने आपण व्हेरिएशन्सने वापरू शकतो, लुक अप करू शकतो, लुक डाऊन करू शकतो. आता मी जो माझ्याकडे ह्या साडीवरचा ब्लाउज आहे, हाच ब्लाउज मी जो चेंज करून घातलेला आहे आणि आता हा चेंज केलेला ब्लाउज जो आहे ना, ह्याच्यावरती तुम्ही वर्सटाईली प्ले करू शकतात. म्हणजे जर तुमच्याकडे लॉंग एखादा कुर्ता असेल किंवा लॉंग एखादा हेवी टॉप असेल, तोही टॉप तुम्ही ह्याच्यावरती घालू शकतात. खूप छान पद्धतीने लुक चेंज होतं. माझ्याकडे आता ह्या साडीवरती मॅचिंग असा कोणता टॉप नव्हता जो मी घालून दाखवते, तर मी तुम्हाला रेफरन्सेससाठी काही फोटोज दाखवते जे तुम्ही बॉर्डरवाल्या साड्यांसाठी इझिली टॉप्स घालू शकतात, लॉंग ब्लाउजेस घालू शकतात, इव्हन कॉर्सेट पण खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने अशा साड्यांवरती जातात. तर ब्लाउजेस मध्ये व्हेरिएशन्स करून तुम्ही तुमच्या साडीचा लुक तर नक्कीच चेंज करू शकता. आतापर्यंत बघत आहात म्हणजेच तुम्हाला बोनस टिप पाहिजे आहे, तर ती बोनस टिप अशी की आपण बॉर्डरवाल्या किंवा स्पेशली सणावाराला ज्या साड्या घालतो ना, त्यांना ना खूप हेवी अशी थिक बॉर्डर असते. ठीक आहे, त्यामुळे ना आपण जी पण ज्वेलरी किंवा जे पण काही गळ्यातलं कानातलं घालतो ना, ते एवढं असं पटकन आणि क्लॅश होतात. म्हणजे आता मी ही बॉर्डर एवढी हेवी दिसते, ह्याच्यावरती जेव्हा चोकर घालेल किंवा फॉर एक्झाम्पल सूत्र आहे, हे कस्टमाइज मंगळसूत्र आहे, ते जेव्हा जर मी घातलं तेव्हा सीन काय होतं बघा. ऍक्च्युअल प्रॉब्लेम कुठे येतो ते मी तुम्हाला सांगते. आता हे मंगळसूत्र आहे, थोडंसं हेवी आहे, कस्टमाइज आहे. हे मंगळसूत्र ज्यावेळेला मी साडीवरती घालते त्यावेळेला तुम्ही जर नोटीस केलं असेल ना, इथे तो हेवीनेस दिसतो आहे, प्लस इथे बॉर्डरला हेवीनेस दिसतोय. तर त्या जागी आपण काय करू शकतो, एक छोटीशी टीप आहे. ही जी बॉर्डर आहे ना, आता मी तुम्हाला माईक काढून दाखवते. आता ही जी साडीची बॉर्डर आहे ना, ही थोडीशी आपल्याला ना फोल्ड करावी लागेल. ही हलकीशी बॉर्डर दाखवली ना पुऱ्या साडीवरती, तरी पण ती फार छान आणि सिंपल दिसते. ऍट द सेम टाइम आपण जो नेकलेस घालतोय ना, तो जास्त छान पद्धतीने हायलाइट होतो. नाहीतर काय होतात ना, दोन गोष्टी एकमेकांना क्लॅश होतात. आता ही छोटीशी बॉर्डर, ही बॉर्डर अगेन तुम्ही ते व्यवस्थित पिनअप करा, व्यवस्थित रित्या पिनअप होते, कुठेच काही एक्स्ट्राचं विजिबल दिसत नाही. ठीक आहे, ही छोटीशी बॉर्डर ज्या वेळेला होते ना त्यावेळेला नेकलेस उठून दिसतो. आता मी भले हे मंगळसूत्र घातलेलं आहे, या जागी ज्या वेळेला मी चोकरही घालेल गळ्यामध्ये, तो चोकरही जास्त छान पद्धतीने हायलाइट होईल जेव्हा तुम्ही ही बॉर्डर एकदम छोटीशी कराल. जर हेवी चोकर असेल ना, तर सरळ ही बॉर्डर जरी लपवलात ना पूर्णपणे, तरी पण खूप छान पद्धतीने तुमचा हेवी चोकर उठून दिसतो. खाली तर आपली ही बॉर्डर असतेच, त्यामुळे ही तुम्ही इझिली लपवू शकता. सो अशा पद्धतीने हे छोटेसे हॅक करा, जेणेकरून तुम्ही जी पण साडी नेसाल किंवा साडी बरोबर जी पण एक्सेसरीज घालाल
ती खूप छान पद्धतीने विजिबल होईल, खूप छान पद्धतीने उठून दिसेल. आणि असे छोटे मोठे हॅक्स जर तुम्हाला अजून पाहिजे असेल किंवा असे छोटे मोठे हॅक्स कसे करायचे ह्याचे संपूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, खूप जणींना शेअर करावं लागेल, म्हणजे मी असे छोटे मोठे जुगाड अजून खूप सारे हॅक्स घेऊन येईल. अच्छा, बाय द वे, जर तुम्हाला हे मंगळसूत्र कुठून घेतलं किंवा हे मंगळसूत्र आहे असे खूप सारे छान छान नेकलेसेस पण आहेत, हँडमेड आहे प्रॉपर, असे नेकलेसेस कुठून घ्यायचे असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला माझ्या वेबसाईटवरती बघावं लागेल. हे असे खूप छान छान सुंदर सुंदर असे नेकलेसेस, हँडमेड नेकलेसेस, बेल्ट माझ्या वेबसाईटवरती आहेत. साजबाय गार्गीला यासाठी फॉलो करायला विसरू नका. माझ्या वेबसाईटवरती असे नेकलेसेस आहेत जे तुम्ही एकच मंगळसूत्र घातलं तरी पण तुम्ही रेडी आहात सणावारासाठी, किंवा तुम्हाला जर काही कस्टमाइज नेकलेसेस पाहिजे असेल तेही होऊ शकतात. सो अशा काही इंटरेस्टिंग, कस्टमाइज आणि युनिक गोष्टींसाठी साजबाय गार्गीला मात्र फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.